नमस्कार मंडळी, मी आहे पल्लवी दिवेकर, संस्थापक अध्यक्ष रानमित्र, आणि तुम्हा सगळ्यांना पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर माझं असं मानणं आहे की पर्यावरण दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसावा। जर आपण सगळ्यांनी दररोज आपल्याकडून होईल तेवढा खारीचा वाटा जर उचलला तर मला असं वाटतं की पर्यावरण दिन हा खऱ्या अर्थाने आपण साजरा करू शकू। मी आहे सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर आणि मला असं वाटलं की ह्याहून चांगलं ठिकाण कोणतं असेल तुम्हा सगळ्यांशी संपर्क किंवा संवाद साधण्यासाठी। तर आपण निसर्गाला खूप गृहीत धरलंय असं मला वाटतं। आपण हे विसरत चाललोय की इतर जसे प्राणी पक्षी इथे राहतात, कीटक मुंग्या जे काही, त्यासारखेच आपणही एक घटक आहोत। आपण सर्वस्व नाही आहोत। फक्त आपला बुद्ध्यांक जरा जास्त असल्यामुळे आपण जे निसर्गाचे हाल करणं चालू ठेवलेलं आहे त्यांनी निसर्गाला तर काही फरक नाही पडणार, पण पुढे चालून आपलं अस्तित्व धोक्यात जरूर आलेलं आहे। तर यासाठी नेहमीप्रमाणे मी सांगते की प्रत्येकाने रोज आपल्याकडून होता होईल तेवढे प्रयत्न जर केले तर नक्कीच थोडाफार का होईना आपण बदल करू शकू। येणारी पिढी किमान आपल्याला शिव्या तरी घालणार नाही इतकं तरी काम प्रत्येकाने करावं असं माझं मानणं आहे। खूप काही नाही झालं तरी जाताना प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे कुठेही जर तुम्ही खरेदीला गेलात तर प्लास्टिकच्या पिशव्यांना नाही म्हणा, घरून कापडी पिशव्या घेऊनच जा। जेव्हा सकाळी दूध वगैरे येतं प्लास्टिकच्या पिशव्यांमधून तर तिथे आपण पटकन एक त्याचा त्रिकोण कापतो, तसं न करता थोडासा कापायचं आणि तो त्रिकोण त्या पिशवीलाच राहील एवढं बघा। कारण ही पिशवी जेव्हा रिसायकल होते तेव्हा त्या त्रिकोणासहित होईल। तो जर त्रिकोण तुम्ही कापलात तर तो कचऱ्यात जातो आणि मग नंतर ह्याचं प्रमाण जास्त होतं, या छोट्या छोट्या त्रिकोणांचं म्हणजे प्लास्टिकचं प्रमाण मग तिथे खूप होतं। मायक्रोप्लास्टिक जे आपल्या रक्तामध्ये आजकाल वाढत चाललेलं आहे हे त्याचाच परिणाम आहे, कारण आपण खूप प्लास्टिक पोल्युशन केलं आहे। यामुळे कुठे फिरायला गेलात तर तिथे कचरा टाकू नका। जेव्हाही तुम्ही चॉकलेट चिप्स असं खाल्लं, पाणी पियालात तर ते कृपया बॉटल्स रॅपर्स सगळं घेऊन या, किंवा तिथे कुठे जर असेल असा काय म्हणू डस्टबिन्स तर तिथेच कृपया टाका, हेही आवर्जून सांगते मी। आणि एक प्लांट्स एज्युकेशन सिरीज आपण चालवतो दर मे महिन्यात, म्हणजे एक 10 एपिसोड्स यात असतात। तर हा जर तुम्ही एपिसोड्स पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल की नवनवीन जे काय म्हणू चॅलेंजेस आहेत आपल्यासमोर यावर आपण त्यात भाष्य करत असतो। तर यावेळेस त्याच्याबरोबर म्हणजे ते एपिसोड्स तयार करताना थोडासा रिसर्च जेव्हा मी करते तेव्हा दरवेळेस एक नवीन माहिती मला समजते। तर यावेळेसही अशीच एक नवीन माहिती समजलेली आहे, आणि ती म्हणजे सगळ्यात मला काय आवडलं ह्या वेळेसच्या सिरीजचं सांगते की एक फिबोनाची कोड नावाचा मॅजिक इक्वेशन निसर्गात कार्यरत असतं। तुमचे सगळे तुम्ही जर पाकळ्या म्हणजे फुलांच्या पाकळ्या घेतल्या किंवा शेल्स जे आपल्या समुद्रात असतात त्याचे जे नंबर्स घेतले, किंवा पाईन कोन्स जे पडतात त्याचे जे टोक असतात ते घेतले, किंवा आपली बॉडी असो, किंवा स्टॉर्म थंडरस्टॉर्म्स वगैरे जे येतात ते असो, त्याचा जो स्वर्ल असतो म्हणजे त्याचा जे गोल परीघ असतो ते घेतलं, हे सगळं फिबोनाची कोड नुसारच काम करतं। तर निसर्गाचं सगळं शिस्तबद्ध आणि कडेकोट असं प्लॅनिंगपूर्वक सगळं चाललेलं असतं। आपण त्यात गडबड करतोय आणि त्याचा त्रास पुढे चालून आपल्यालाच खूप होणार आहे। तर ती सिरीज पाहिली नसेल तर तुम्ही जरूर पहा आणि छोट्या छोट्या गोष्टी करत राहा। झाड तोडू नकात, झाड लावत असाल तर नुसते लावून चालणार नाही, त्याचं संवर्धन करा, पालकत्व घ्या। मुक्या मोकाट जनावरांना त्रास नका देऊ, त्यांना खायला प्यायला देत चला। होईल तेवढं जर का आपण आपल्याकडून छोटे छोटे प्रयत्न केले तर त्याचे परिणाम निश्चितच पुढे चांगले आणि येणाऱ्या पिढीसाठी सुखकर असतील। तर
तुम्हा सगळ्यांना परत पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची रजा घेते आणि उत्तराखंडचं हे सुंदर असं पहाड बघा, मागे बर्फ दिसतोय तुम्हाला, तर तिथून तुमची रजा घेते. धन्यवाद.